श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांती ह्या सणाचा पहिला दिवस म्हणजे भोगी. तर भोगीच्या सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या बंधू भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. या भोगीच्या दिवशी आपल्याला निसर्गाने दिलेल्या सगळ्या पदार्थांचा, पालेभाज्या, फळभाज्या या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा असतो, की जेणेकरून जो ऋतूबदल होत असतो तर त्या ऋतूबदलाला आपलं शरीरसुद्धा सदृढतेनं सामोरं जावं, यासाठी या गोष्टी आपल्या आहारात असाव्या. त्यामुळे आपण अशा सणांचं नैमित्य साधून त्या करत असतो. तर मला जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या मी आदल्या दिवशी भाज्या वगैरे सगळ्या आणून घेतल्या आणि सकाळी टिफिन, महाराजांना नैवेद्य, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे वेळ सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर असंच थोडीशी सकाळी माझी धांदलच उडाली. तर पहिल्यांदा मी ज्या म्हणजे कडक भाज्या असतात किंवा ज्याला शिजायला वेळ लागतो त्या सगळ्या पहिल्यांदा टाकल्या. मी खालीच सगळी मिसळ करून घेतली नाही, तर त्या सेपरेट वेगळ्या ठेवल्या जसं की तुम्हाला दाखवलं. आणि ज्याला शिजायला वेळ लागतो त्या पहिल्यांदा टाकल्या आणि पालेभाज्या वगैरे शेवटी टाकल्या, कारण त्यांना शिजायला कमी वेळ लागतो, की जेणेकरून सगळ्या भाज्या मऊ व्हायला हव्यात. यासाठी मी म्हणजे ह्या पद्धतीने एक एक भाजी त्यामध्ये फोडणीमध्ये टाकली. आणि मग काय, फोडणी आपली नेहमीसारखीच तिखट, मीठ, धणे जिरेची पावडर, मसाला काही मी वापरलेला नव्हता. तर ह्या पद्धतीने छान भाजी फोडणी टाकली आणि मग शेवटी मग तीळ आणि गूळ टाकला, कारण मकर संक्रांती हा सणच तिळगुळाचा आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण या दिवशी तिळगुळ खावेत, म्हणून मग त्या उद्देशाने मग शेवटी मी तीळ आणि गूळ टाकले आणि मग भाजी शिजण्यासाठी ठेवली. तोपर्यंत मग बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या. मग बाजरीच्या भाकरी करून घेतल्या आणि त्यावरती थोडेसे तीळ स्प्रेड केले आणि मग भाकरीसुद्धा झाल्या. पण भाकरी करताना किंवा स्वयंपाक करताना एक धांदल उडालेली होती, कारण मला महाराजांना नैवेद्य ठेवून आहोंना आणि पिहूला म्हणजे जेवायला किंवा त्यांचे टिफिन पॅक करायचे होते. कारण कसं सकाळी सकाळी खूप घाई होते, परंतु आपण सणाचं जेवण नैवेद्य करतो, कारण आजचा भोगीचा नैवेद्यच मिसळीची भाजी आणि बाजरीची भाकरी असते. तर माझं म्हणणं असं होतं की महाराजांना उष्ट करून ठेवणं मला तरी काही पटत नाही. मग महाराजांना ठेवल्याशिवाय मी ह्या दोघांना देत नाही. तर अहो असेच रागारागामध्ये तुला वेळ झाला म्हणून ते निघून गेले. पण शेवटी महाराजांना जेवायला दिलं. अहो बाहेर खातील, पण माझे महाराज घरात उष्ट झाल्यानंतर त्यांना नैवेद्य भेटणार नाही, मग ते उपाशीच राहणार. त्याच्यामुळे ही काही गोष्ट मला तरी पटत नाही. त्यामुळे मग मी महाराजांना शेवटी नैवेद्य ठेवला आणि आता अहो मेसवरतीच खाऊन घेतील, पण पिहूला खाऊ घातलं आणि मग पिहूचा टिफिन भरला, त्यांचा टिफिन भरला, पण त्यांनी काही टिफिन नेला नाही. तर असो, तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी